यात पुढल्या बातम्यांकडे हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनामध्ये दाखल झाले। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय असं आव्हाड म्हणाले। अमेरिकेनं भारतीयांना बेड्या घालून मायदेशी पाठवलं, अमेरिकेच्या विरोधामध्ये आवाज उठवा, आव्हाडांनी मागणी केली। तर बेड्या घालून आव्हाड नौटंकी करतायत अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली। अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत। जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू, अमेरिका करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू, तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल। आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायत या बेड्यांपेक्षा कमी नाहीत। आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत की एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, आमच्या स्वातंत्र्यावर गणा आणू नका आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका। अमेरिका आपली बाप नाही। नौटंकी आहे, ती नौटंकी आहे, त्यामुळे ते प्रॅक्टिस करताय बेडी घालायची। निषेधार्थ ज्या गोष्टी आहेत त्या निषेधार्थच म्हटल्या पाहिजे। जी घटना घडली ती चुकीची आहे आणि त्याला कोणी पाठी घालायचा विषयच येत नाही, पण त्याच्याकरता अशा पद्धतीचं नाटक करणं मला वाटतं ही नौटंकी आहे।